हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज मी घेऊन आली आहे एक मस्त अशी समोसाची रेसिपी। समोसा मी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे। त्यासाठी मी सगळ्यात अगोदर हिरवी चटणी बनवून घेतली। या चटणीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे, तो सर्वांनी बघून घ्या आणि ह्या व्हिडिओमध्येही मी हिरवी चटणी कशी बनवली ते बघून घ्या। तर आज मी माझ्या व्हिडिओला बराच दिवसांनी व्हॉइस ओव्हर करत आहे। तर आमच्या घरातील आमचा एक छोटा बाळ मला म्हणाला की मम्मू, म्हणजे तो मला मम्मू म्हणतो, तर मम्मू तू व्हिडिओज ना गाणेच का टाकते, तुझ्या आवाजातील व्हिडिओजच छान वाटतात। आणि मग मी ठरवलं, अरे हो खरंच खूप दिवस झालेत मी व्हॉइस ओव्हर केलेलं नाही, तर आज मस्त माझ्या आवाजामध्ये आमच्या बाळासाठी मी व्हिडिओ बनवत आहे। तर बघा इथे हिरवी चटणी एकदम मस्त रेडी आहे। त्यानंतर मी समोसासाठीचं स्टफिंग बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे गरम तेलामध्ये 1 छोटा चमचा एवढे जिरे, 1 छोटा चमचा एवढी बडीशेप ॲड केली आणि त्यानंतर 1 चमचा एवढे मी धने क्रश करून घेतले होते, तेही मी इथे ॲड केले आणि हे सगळं छान फ्राय करून घेतलं। धने, जिरे आणि बडीशेप व्यवस्थित फ्राय झालं की त्यानंतर 3-4 मिरची, हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतल्या होत्या, त्याही मी इथे ॲड केल्या आणि व्यवस्थित फ्राय करून घेतल्या। त्यानंतर मी ह्यामध्ये ओले वाटाणे ॲड केले, तेही तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले। आणि मी इथे आता काही पावडर्ड मसाले ॲड करणार आहे, जसे की काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद पावडर अगदी थोडीशी। त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे होममेड गरम मसाला, मी ॲड केला आहे धने पावडर 1 छोटा चमचा आणि अर्धा छोटा चमचा एवढी जिरे पावडर मी ॲड केली आहे। आणि हे सगळं वाटाण्यांसोबत एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, परतवून घ्यायचं। आणि त्यानंतर बघा इथे मी 3 बटाटे उकडवून ठेवले होते, तेही मी इथे हातानेच व्यवस्थित बारीक करून ह्यामध्ये ॲड केले आणि चमचाने व्यवस्थित पुन्हा हे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे बघा अद्रक किसून ठेवलं होतं, पण मी ते ॲड करायला विसरली होती। मग ह्या स्टेजला मी ते किसलेलं अद्रक ॲड केलं आणि अगदी व्यवस्थित त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान परतवून घेतलं। एखादा पदार्थ अशा प्रकारे आपल्याकडून विसरू शकतो, पण आपण काय करायचं, कोणत्याही स्टेजला अगदी व्यवस्थित तो पदार्थ ॲड करायचा आणि जेणेकरून असा परतायचा की त्याचा कच्चा वास आपल्या स्टफिंगला किंवा आपल्या पदार्थाला राहून जायला नको। तर बघा इथे मग मी बटाट्यांसाठी चवीपुरतं मीठही ॲड केलं आणि शेवटी मी ॲड केली ही आमचूर पावडर। आमचूर पावडरने या समोसाच्या स्टफिंगला खूपच मस्त टेस्ट येते, झक्कास बनतं हे स्टफिंग। त्यानंतर मी इथे ॲड केली भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं। बघा समोसासाठीचं आपलं हे स्टफिंग एकदम मस्त रेडी आहे। आता मी समोसाचं कव्हर बनवणार होते, त्यासाठी मी इथे घेतला होता 1.5 कप एवढा मैदा आणि ह्यामध्येच मी ओवा असा हातावरच क्रश करून यामध्ये ॲड केला होता। त्यानंतर बघा यामध्ये मी ॲड करणार होते चवीपुरतं मीठ आणि एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मी ॲड करणार आहे, तो म्हणजे कसुरी मेथी। हातावरच अशी कसुरी मेथी क्रश करून घेतली, चुरगळून घेतली आणि ॲड केली। कसुरी मेथीमुळे समोसाच्या कव्हरला इतकी छान टेस्ट येते, खूपच मस्त बनतं हे कव्हर। आणि यामध्येच मी 1 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलं आणि हे सगळं मी करून घेतलं मिक्स मिक्स मिक्स। नंतर हळूहळू थोडं थोडं पाणी ॲड करत करत मी हा मैदा व्यवस्थित भिजवून घेतला। आपल्याला ना अति पातळ हवा आहे ना अति घट्ट, असा मध्यमच आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा हे असं उंडा तयार झाल्यानंतर त्याला मी थोडंसं तेल टाकून जरा मऊ करून घेतलं आणि एक 10 ते 15 मिनिट मी याला रेस्ट होऊ दिलं आणि 10-15 मिनिट्स नंतर मी समोसा तयार करायला घेतला। तोपर्यंत मी एअर फ्रायर प्रीहीट करून ठेवलं होतं 5 मिनिटसाठी आणि बघा असा एक छोटासा मैद्याचा गोळा घेऊन मी त्याला असा उभा लाटला, म्हणजे त्याला मी अंडाकृती लाटून घेतला
आणि असा लाटायचा आहे की त्याच्या कडा व्यवस्थित लाटल्या गेल्या पाहिजे आणि दोन्ही टोकांनाही तो जाड राहायला नको, अगदी व्यवस्थित. ना आपल्याला जास्त पातळ लाटायचं आहे ना जाड ठेवायचं. तर बघा अशा प्रकारे मी हे लाटून घेतलं आणि बघा मधोमध असे त्याचे 2 भाग केले आणि जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे थोडंसं पाणी लावून आपण हा समोसा सील करणार आहोत. हे बघा अशी दुसरी बाजू ह्या बाजूवर पाणी लावलेल्या बाजूवर व्यवस्थित टाकून तिला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे एक मस्त असा कोन तयार होतो आणि हा कोन तयार झाला की आपण यामध्ये स्टफिंग भरणार आहोत. काळजी घ्यायची की समोसा एकदम व्यवस्थित पॅक झाला पाहिजे. तुम्ही डीप फ्राय करणार असणार तर समोसा तुटण्याची शक्यता असते, स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे समोसा अगदी व्यवस्थित सील करून घ्यायचा. तर बघा आता मी यामध्ये स्टफिंग भरलं आहे. स्टफिंग एवढंच टाकायचं जेणेकरून आपल्याला समोसा त्याच्या तोंडाला अगदी व्यवस्थित पॅक करता येईल. बघा ह्या प्रकारे ती एक बाजू फोल्ड करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला ती अशी पॅक करायची आणि अशा प्रकारे असा आपला समोसा आपण व्यवस्थित सील करून घ्यायचा. आणि किती मस्त आकार आला आहे बघा. अशा प्रकारे मी सर्व समोसे व्यवस्थित बनवून घेतले आहे आणि प्रीहीट केलेल्या एअर फ्रायरमध्ये मी थोडंसं ऑइल स्प्रे केलं आणि त्यानंतर हे सर्व समोसे एअर फ्रायरमध्ये ठेवून दिले आणि मी 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटसाठी हे समोसे होऊ दिले. आणि समोसा इतका टेस्टी बनतो ना. तुम्ही डीप फ्राय करू शकता पण ही रेसिपी वापरूनच समोसा बनवा. स्टफिंगची सुद्धा हीच रेसिपी वापरा, खूपच मस्त बनतो हा समोसा. नंतर 15 मिनिट्स नंतर समोसा भाजून एकदम छान रेडी होता आणि एकदम मस्त बनला होता आपला समोसा. आणि त्याला जी कसुरी मेथी आणि ओव्यामुळे टेस्ट आली होती ना, एकदमच झकास टेस्ट असते. हे बघा इथे तुम्ही चिंचेची चटणीही घेऊ शकतात पण माझ्याकडे नव्हती तर मग मी केचप आणि हिरव्या चटणीसोबत समोसा सर्व केला. एकदम मस्त आणि एकदम टेस्टी बनला होता हा समोसा. आणि मुलांना आता सुट्ट्या आहेत तर अगदी दररोज वेगळं काही ना काही खाण्याची मुलांची इच्छा असते, म्हणून मी नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर शेअर करत आहे. सर्वांनी ह्या रेसिपीज नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त खा, आनंदी रहा.